नाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गेल्या खेपेला आपण 379 ओवी आणि अध्याय दुसरा याच्यामध्ये होतो। काय सांगू मग नुरोनिया भय, संपूर्ण विजय लाभे जैसा। फलाशा एकदा सुटली, कर्म हे आपसूक चाललेलं आहे आणि या देहाचा कर्ता म्हणून काही संबंध नाही हे लक्षात आलं की मग स्वधर्म म्हणून आपण कर्म करू लागतो। स्वधर्म म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये, सत्याच्या स्मरणामध्ये प्राप्त कर्म, त्याच्या परिणामाची चिंता न करता। असं झालं की अगदी कवच कुंडल घालून, पूर्ण अभेद्य कवच शरीरावर लेवून मग युद्ध केल्यासारखं आहे। म्हणजे संसारातले कोणतेही आघात, प्रपंचातले कोणतेही आघात, जीवनातले कोणतेही आघात आपल्याला बाधत नाहीत आणि अशा प्रकारे आपलं जीवन विजयी होतं, सार्थकी होतं। नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। बुद्धियोगे तैसे नासेना ऐहिक, अनायासे देख मोक्ष लाभ। हा जो होता स्वधर्माने वागण्याचा तो बुद्धियोग होता आणि तसं वागलं म्हणून बुद्धियोग या शब्दाचं वेगळं विशेषत्व न ठेवता बुद्धियोग म्हणजे स्वधर्म कर्म करीत राहायचं जीवनामध्ये। स्वधर्म म्हणजे जो कर्ता आहे त्याच्या स्मरणामध्ये कर्तव्य करून, कर्म करून फलाशेपासून मुक्त राहायचं। बुद्धियोगे तैसे नासेना ऐहिक, ऐहिक बरोबर चालतं, अनायासे देख मोक्ष लाभ। एकावर एक फुकट फ्री असल्यासारखं ऐहिकही साधतं, त्याच्याबरोबर मोक्ष लाभही होतो, जीवन सार्थकी लागतं। कारण त्या जीवनामध्ये सहजता आल्यामुळे तिथे ज्ञान प्रकट होतं। आपुल्या कर्मांचा पूर्व अनुक्रम, चोखाळे उत्तम येणे योगे। जो पूर्व सुकृताने, पूर्व कर्माने जो आपल्या कर्मांचा अनुक्रम ठरलेला आहे, तो परस्पर ठरलेला आहे। या प्रत्येक देहरूपी जीवाकडे त्याचं कर्तृत्व नाही, त्याचं स्वातंत्र्य नाही, पण तो सहजपणे आक्रमण, तो मार्ग, ती कर्म सहजपणे करणं कर्तव्य म्हणून। तर मग काय होतं, आपुल्या कर्मांचा पूर्व अनुक्रम, चोखाळे उत्तम येणे योगे। कर्मी तरी सुखे वर्तावे किरीटी, नसावी आसक्ती कर्मफळी। मांत्रिका ते जैसे झपाटी ना भूत, तैसा उपाधीत राहे तरी। मग सर्व व्यापांमध्ये, सर्व प्रपंचाच्या खटपटींमध्ये, रंगरूपांमध्ये, रंगढंगांमध्ये जरी राहिला तरी त्याला नैष्कर्म्याची जर कला साधली, निष्काम कर्माची कला साधली, फलासक्ती रहित कर्माची कला साधली, तर त्याला सर्व व्यापांमध्ये, सर्व रंगढंगांमध्ये, सर्व रूपांमध्ये जीवनाच्या राहून सुद्धा, सामील असून सुद्धा त्याला बाधा होत नाही। स्पर्शती ना जेथे पुण्य आणि पाप, असे जी निष्कंप अतिसूक्ष्म। सत्व रजतम त्रिगुणांचा लेप, न लागे निर्लेप ऐसी जी का। अशी जी बुद्धी आहे तिला पुण्य आणि पापाचा स्पर्श नाही। डोक्यामध्ये अशी शंकाच नाही की हे कर्म पाप कर्म आहे की पुण्य कर्म आहे। अत्यंत निष्कंप म्हणजे कोणत्याही प्रकारची
अस्थिरता नसलेली पूर्ण स्थिर बुद्धी आणि अतिसूक्ष्म, सूक्ष्माचं तर आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या या बुद्धीला कुठे जाऊन स्थिरावायचं आहे, शून्यावर. शून्य इतकं निष्कंप स्थिर काही नाही आणि सूक्ष्म काही नाही. शून्य म्हणजे काही नाही, काही नाही इतकं सूक्ष्म काही नाही. सत्व रज तम त्रिगुणांचा लेप, न लागे निर्लेप ऐसी जी का. अशी जी बुद्धी झाली, निर्लेप बुद्धी, ज्याच्यावर जसं अळवाच्या पानावर पाणी ठरू शकत नाही, थांबू शकत नाही, पडलं की लगेच निघून जातं, तशी आपली बुद्धी होते. सगळा खेळ बुद्धीचा आहे. विकृत बुद्धी झाली, देह बुद्धी झाली की सगळं काही येऊन चिकटतं. सगळे प्रसंग, सगळ्या घटना या सतत चिकटत असतात आणि इतका थर होतो, यालाच उपाधी म्हणतात. प्रत्येक गोष्टीचा विशेष, आणि मग त्याच्या चौकशीमध्ये मनुष्य गुंतो, त्याच्या काळजीमध्ये गुंतो. तशी निर्लेप बुद्धी झाली, तिला सत्व रज तमयुक्त गुणांचा अजिबात स्पर्श लागत नाही, ती टिकत नाहीत. कारण हे तिन्ही जे गुण आहेत, सत्व रज तम, अंततः हे प्रपंचातच गुंतवणारे गुण आहेत. सत्वगुण जरी असला तरी तोही नाहीसा होतो, म्हणजे त्याच्याबद्दलही तोही टिकत नाही, त्याचाही अभिमान होत नाही, त्याचाही विशेष राहत नाही. साम्य बुद्धी साच अल्पची अंतरी, प्रकाशली जरी पुण्य बळे. आणि आपण अगदी श्रद्धेने पूर्ण निश्चिंतपणे आपल्या सद्गुरूंचं, परमात्म्याचं स्मरण करून निश्चितपणे म्हणू शकतो की आपल्याला ती अंतरामध्ये अल्प का होईना, अल्पस्वल्प का होईना, साम्य बुद्धी प्रकाशली आहे. हे खरं निष्ठेचं नाम आहे. बरं, परमात्मा माझ्या ठिकाणी साक्षात आहे, तो सगळा माझा प्रपंच चालवतोय, माझाच काय पूर्ण विश्वाचा, ब्रह्मांडाचा प्रपंच चालवतोय. अशा धारणेने साम्य बुद्धी जर प्रकटली ना थोडी जरी, तर ते केवढं महापुण्य आहे. तरी धनंजया, मग काय होतं, संसाराचे भय लोपोनिया जाय संपूर्णत्वे. संसाराचं भय, ज्या योगे आजही आम्हाला तृप्ती वाटत नाही, जीवनामध्ये तृप्ती वाटत नाही, तृप्तत्व वाटत नाही, काही ना काही अपुरं आहे असं सतत वाटत राहतं. ही भीती आहे, अनिश्चिततेची भीती आहे. पण साम्य बुद्धी आली की सगळीकडे एकच एक परमात्मा व्यापून आहे, तर मात्र हे संसाराचं भय, ही काळावरची अनिश्चितता, काळासंदर्भातली अनिश्चितता आपली संपून जाते. व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदन, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. दिसावयासान असे दीप ज्योती, परी बहुदीप्ती देई जैसी. दिसायला अत्यंत छोटी असून सुद्धा दिव्याची ज्योत खूप मोठा प्रकाश, एखादी मोठीच्या मोठी खोली प्रकाशमान करून टाकते. तैसी सद्बुद्धी ही म्हणू नये अल्प, प्रकाश अमूप असे जिचा. अशी सद्बुद्धी आपण जरी म्हटलं वरती की अल्प जरी मिळायला साधली तरी केवढं पुण्य फळाला आलं, कारण तिचा प्रकाश अमूप भरपूर आहे. अपेक्षिती ज्ञानी हिज नाना परी, पार्था चराचरी दुर्लभ ही. पण मनुष्य देहबुद्धीच्या संयोगाने इतका त्या दृश्यामध्ये गुंतून जातो, त्याचं त्याला कसं यातनं बाहेर पडावं सुधरत नाही. म्हणजे जे ज्ञानाची कास धरतात, जे ज्ञानाची वाट धरतात, ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नरत असतात, त्यांना सुद्धा ते सतत आस लावून बसलेले असतात की मला ही साम्य बुद्धी, समबुद्धी प्राप्त व्हावी. त्यांना सुद्धा
ही फसवते. आणि का सारिखा न जोडे परीस, भाग्ये लाभे लेश अमृताचा. तैसी सद्बुद्धीची दुर्लभ ही वाट, पोचवी जी थेट परंधामा. गंगे लागी जैसा नित्य निरंतर, निर्वाणी सागर एकलाची. तैसे जिला नाही दुजे प्राप्ती स्थान, ईश्वरा वाचून जगी काही. या सद्बुद्धीला ईश्वराशिवाय दुसरं कोणचं गंतव्य नाही, कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. प्राप्य फक्त एकच आहे, जे प्राप्त करायचं आहे ते फक्त ईश्वरत्व प्राप्त करायचं. तीच एक पाहे अर्जुना सद्बुद्धी, अन्यती दुर्बुद्धी ऐसे जाण. आपण सद्बुद्धी दुर्बुद्धीच्या व्याख्या सुद्धा आपल्या सोयीनुसार, व्यावहारिक संकल्पनांनुसार, व्यावहारिक मानदंडांनुसार, त्या त्या ठिकाणच्या लोकरीतीनुसार आपण सद्बुद्धी दुर्बुद्धीची व्याख्या करतो, ठरवतो. पण परमात्म्याच्या आशेत, परमात्म्याच्या स्मरणात असलेली बुद्धी तेवढीच सद्बुद्धी. सर्वत्र परमात्मा पाहू इच्छिणारी, पाहायची धडपड करणारी ती सद्बुद्धी. बाकी सगळी दुर्बुद्धी, कितीही वरकरणी ती उदात्त दिसो, चांगली दिसो, दुर्बुद्धी ती जाण, विषयांची खाण, तेथे रममाण होती मूढ. या दुर्बुद्धीतून विषयांची इतकी आस निर्माण होते, विषयांचं महत्व इतकं चित्तामध्ये ठसतं की तिथे मनुष्य कधी रममाण होतो, गुंतून पडतो, कळत नाही. आणि त्याला मूढ म्हणतात, जो विषयांमध्ये, दृश्यामध्ये गुंतून जातो, गुंतून राहतो. त्याला खरं तर परमार्थाच्या दृष्टीने तो मूढ म्हणजे मूर्ख होय. म्हणून या स्वर्ग नरक संसार, तयासी साचार प्राप्त होय. अशा कल्पनेच्या बाधेत सापडलेल्याला मग स्वर्ग, नरक आणि संसार हे चक्र कल्पनेने चालू होत. सगळी बाधा कल्पनेची आहे बरं, सगळी कल्पनेची. कल्पना निखालस शुद्ध परमात्म्याला चिकटून असेल तर तिला बाधाच होत नाही. ऐसे जे का मूढ तया लागी पार्था, लाभेना सर्वथा आत्मसुख. अशा विषयांमध्ये गुंतलेल्या लोकांना आत्मसुख लाभत नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः, वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मनः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां, क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पौहृत चेतसां, व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. वेदांचा आधार घेवोनी बोलती, प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच. काही झालं, वेदांचा उपनिषदांचा आधार घेतला तरी प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच. परी कर्मफळी धरोनिया आस, पार्था स्वहितास मुकती ते. हे ज्ञानी लोक देखील वेदांची कास तर धरतात आणि कर्माची प्रतिष्ठाही सांगतात, पण त्या कर्माच्या परिणती म्हणजे फळाबद्दल आस धरून, आशा धरून आपल्या स्वहिताला मुकतात. याचाच अर्थ करते पण स्वतःकडे घेतात. फळाची आशा कोण धरतो? ज्याला मी करता आहे असं वाटतं. म्हणजे आपल्याकडे एखादा कामगार काम करत असेल, मजूर काम करत असेल काही छोटं मोठं, तर त्या कामाची जी उपयुक्तता मालकाला वाटते, ज्याच्यासाठी त्यांनी त्या उद्देशाने जे काम सुरू केलं तो उद्देश सफल होईल का नाही त्या मजुराला अजिबात चिंता नसते. सांगितलेलं काम पूर्ण करून आपला मोबदला घेऊन तो निघून जातो. पण त्या कर्माचं जे फलित आहे
त्याच्यात जर तो मालक अडकलेला असेल तर तो त्याचं सुखदुःख भोगतो, अन्यथा तोही निवांत राहू शकतो. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या सिनेमाला गेलं आणि तो सिनेमा जर तितका चांगला नसेल, कंटाळवाणा असेल, तर भिडे खातर आपण काय करतो? आपण आता मध्ये समजा 15 मिनिटातच आपल्या लक्षात आलं की हा चित्रपट काही चांगला नाही, कंटाळवाणा आहे, रटाळ आहे, तर मग काय करायचं? आता पुढचा जो वेळ आहे 2.25 तासाचा किंवा 2.25 तासांचा, तो इथेच बसून व्यर्थ घालवायचा का, की आणखीन काही काम करता येईल, असा एक विचार होऊ शकतो. पण मग त्याच्यात आड काय येतं? जग काय म्हणेल, असं मध्येच का सोडून चालला म्हणेल. दुसरं तिसरं काय आड येतं अजून, की मग आता मी तिकीट काढलंय, मग कसं जाऊ? 200 रुपये दिलेत आणि फक्त 50 रुपयाचाच बघतोय किंवा 10 रुपयाचा बघतोय सिनेमा, हेही बरं नाही. आणि तिसरं मत काय म्हणेल अजून, की पैसेही मीच दिले आणि कंटाळून मी काच घेऊ, रटाळवाणा सिनेमा मी का पाहत बसू, म्हणजे इथं शिक्षाच झाली आणि पैसेही मीच भरले. असे विविध प्रकारचे विचार असू शकतात. म्हणून कर्मफळी आस म्हणजे काय, असं स्वहितास आपण त्या कर्माच्या फळामध्ये गुंतून, मग फळाचे अनेक प्रकार, प्रत्येकाच्या दृष्टीने फळ निराळं कर्माचं, प्रत्येकाचा उद्देश निराळा, हेतू निराळा. मृत्यू लोकी येथे घेऊन या जन्म, यज्ञाधिक कर्म आचरावे. मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ, भोगावे केवळ स्वर्ग सुख. सर्व सुखान माझी स्वर्ग सुख श्रेष्ठ, बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. जे फळाच्या आशेने, फळाचा संदर्भ घेऊन वेदांचा उपदेश वाचतात, पुराणांचा उपदेश वाचतात, समजतात आणि लक्ष मात्र फळावर असतं, ते या स्वर्ग भोगाबद्दल फार मोठं वलय निर्माण करून ठेवतात. म्हणून आपल्याकडे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर स्वर्गवासी म्हणायची पद्धत आहे, कारण ती फळाची इच्छा असते. स्वर्गात याला स्थान मिळालं पाहिजे. स्वर्ग म्हणजे भौतिक सुखाचं आगर आहे, असा गैरसमज, असा भ्रम चित्तामध्ये असल्यामुळे स्वर्गीय म्हणतात. देवोनी केवळ भोगाकडे दृष्टी, चित्ती फलासक्ती ठेवोनिया. विविध विशेष आचरिती कर्म, यथाविधी धर्म अनुष्ठिती. अनुष्ठिता धर्म दाविती नैपुण्य, एकची वैगुण्य परी तेथे. कर्मकांडामध्ये अत्यंत निपुण असतात, सगळी माहिती असते, विशिष्ट कशा प्रकारे कर्म करायची, सगळे विधी त्याचे पालन करतात. पण एकची वैगुण्य परी तेथे, की ते स्वर्ग भोग वांछिती मनात, सांडोनी यथार्थ भोगता जो का. खरा भोगता जो आहे त्या कर्मफलाचा, त्याची आठवण विसरून जे ते भोग स्वतःसाठी ज्याची इच्छा करतात, कामना करतात, सर्व ही यज्ञांचा भोगता परमेश, विसरती त्यास अल्पज्ञते. आणि हे वेद पुराणांचे वाचन करून कर्मकांड यज्ञ याग करणाऱ्यांच्यासाठी केवळ एका विशिष्ट समूहासाठी किंवा काही विशिष्ट लोकांसाठी हे लागू नये. आपलाही जीवन यज्ञ चालूच असतो, आपणही त्याच्यामध्ये आपल्या कर्मांची आहुती देत असतो, पण त्याच्यापासनं फळाची अपेक्षा करत असल्यामुळे आपल्याला त्या यज्ञाचं खरं सुख मिळत नाही. अक्षरशः आपल्याला जसेच्या तसं हे लागू आहे. करून या जैसा कापुराचा ढीग, द्यावी त्यासी आग लावोनिया. किंवा मिष्टान्नाचे वाढोनिया ताट, त्यात काळकूट कालवावे. अमृताचा कुंभ लाभता सुदैवे,
त्या ते उलंडावे पदाघाते. तैसा संपादिला धर्म धनंजया घालविती वाया सकामत्वे. वेदांचं अध्ययन करून ज्या धर्माची माहिती करून घेतली, ज्ञान करून घेतलं, ते सकामत्वाने फळाची अपेक्षा करून, भौतिक सुखाची कामना करून ते व्यर्थ आपण घालवतो. आपल्या सद्गुरूंच्याही बाबतीत आपलं असंच होतं. ते सतत वारंवार आपल्याला सांगत असतात, कशाचीही आस धरू नको. जे समोर येईल ते पुढ्यात भगवंताची इच्छा, रामाची इच्छा म्हणून मानून आपलं समाधान, आपली तृप्ती सोडू नको आणि कर्तव्याला चुकू नको. साधा उपदेश आहे, पण आपण त्याच्यात फलासक्ती घालून जोडलेले सद्गुरुपद, जोडलेला सद्गुरूंचा संदेश, जोडलेली सद्गुरूंची कृपादृष्टी आपण व्यर्थ घालवतो. जोडोनी सुकृत करोनी सायास धरावी का आस संसाराची. परी अज्ञानी ते नेणती हे काही काय की जे नाही ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी नाही. सार काय आहे आणि असार काय आहे, टिकाऊ काय आहे आणि टाकाऊ काय आहे, याचं ज्ञान नसल्यामुळे हे असं होतं. सुगरिणीने जैसे रांधोनी पक्वान्न टाकावे विकोन द्रव्यासाठी. तैसा भोगासाठी घालविती धर्म नेणोनिया वर्म कर्मातील. जे जे धार्मिक अनुष्ठान आपण करतो त्यातनं संसारातल्या, प्रपंचातल्या, या दृश्यातल्या कोणत्याही फळाची अपेक्षा केली तर ते सुंदर आपल्या कुटुंबियांसाठी केलेला स्वयंपाक पैसे कुठे थोडे मिळतात म्हणून विकून टाकण्यासारखा आहे. म्हणजे आपला धर्म व्यर्थ घालवण्यासारखा आहे. म्हणून वेदांच्या अर्थवादी जाण होवोनिया मग्न राहिले जे. जे वेदांचा अर्थ काढण्यात खूप निष्णात आहेत, पण त्यातलं वर्म जे आहे, त्या वेदोक्त कर्मांच्या मागे जे अधिष्ठान पाहिजे ते जर विसरलं परमात्म्याचं, तर मग सगळं व्यर्थ होतो. अविवेकी मूढ तयांची या चित्ती सर्वथा दुर्मती वास करी. अशा फलाशेत असलेल्या लोकांच्या चित्तामध्ये दुर्मती म्हणजे भगवंत विरहित मती वास करते. श्रीराम कृष्णा कृष्णा. पांडुरंग माऊली. आपण 419 पर्यंत आलो. पुढच्या वेळेला बाकीचं बघू.